राज्यात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते, मात्र ऊसात आंतरपीक घेणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे। शिवाय ऊसापासून वर्षात एकदाच उत्पन्न मिळतं, त्यामुळे वारंवार आर्थिक उत्पन्न मिळावं यासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या उटी गावच्या विनोद मैद यांनी 1 एकरात पट्टा पद्धतीने ऊसाची लागवड केली। या ऊसामध्ये त्यांनी भुईमुगाचं आंतरपीक घेतलंय। यंदा त्यांना भुईमुगापासून 15 क्विंटलचं उत्पन्न हाती आलंय। या उत्पन्नापासून त्यांना दोन्ही पिकांचा खर्च वगळता 50,000 रुपयांचा नफा हाती येणार आहे, तर ऊसाचं उत्पन्न हे नफ्यात राहणार आहे। आज आपण त्यांच्या ऊसातल्या भुईमुगाच्या आंतरपिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात जाणार आहोत। महागाव तालुक्यातील उटी गावच्या विनोद मैद यांच्याकडे 18 एकर शेती आहे। यामध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत असतात। सुरुवातीला ते साध्या पद्धतीने ऊस लागवड करायचे। यापासून त्यांना एकरी 28 टन उत्पादन मिळायचं। यातून खर्च वगळता हाती काहीच पडत नव्हतं। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पट्टा पद्धत समजावून घेतली। यंदा त्यांनी 8 फुटाचा पट्टा करून ऊसात भुईमुगाचं आंतरपीक घेतलंय। थोडंसं इतर जे कृषी विद्यापीठ वगैरे इतर शेतकऱ्यांचे अनुभव ह्यासाठी मी महाराष्ट्रात प्रत्येक जागी प्रत्येक जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण सर्वकडे विद्यापीठ आणि शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत त्यासाठी मी बऱ्याच जागी फिरलो। त्यातून मला बरंच काही शिक्षण म्हणजे शिकायला भेटलं आणि अनुभव सुद्धा चांगल्या प्रकारे आला। त्यामुळे मला याच्यात जे रमत नव्हतं ते आता मला रमू लागलं। कारण कसं माझा जो अनुभव आहे आणि माझं मन जे म्हणते की विविध प्रयोग करणे आणि प्रयोगातून काहीतरी होते, हे मी त्यावेळेस मला चांगल्या प्रकारे अनुभव आल्यामुळे मी प्रयोग करू लागलो। आणि मी काही दिवसापूर्वी 6 फुटावर कापूस सुद्धा लावला होता, काही वेळेस 8 फुटावर सुद्धा कापूस लावला होता। कारण मला असं लोकांनी काय म्हणलं तरी मी माझे प्रयोग मात्र सोडायचंच नाही। कारण 8 फुटावर 6 फुटावर कापूस लावून त्यामध्ये बरेच लोक म्हणायचे यात काय आता पलंग टाकून झोपायचं आहे का, असं तसं बरंच काही बोलायचे। पण तरीही मी त्या लोकांच्या टीकेला न जुमानता हा पट्टा कधी मिळेल हे सुद्धा लोक म्हणायचे। पण तरी पण मी माझे प्रयत्न चालू ठेवायचा आणि मला एकरात विविध प्रयोग केल्यानंतर कापसाचं सुद्धा उत्पन्न 18-22 क्विंटलपर्यंत यायचं। त्याच्यानंतर मी ऊस सुद्धा लावला होता। 2.5 फुटावर ऊसाची सरी टाकली आणि सलग पद्धतीने ऊस लावला होता, परंतु त्यापासून मला 25 ते 28 टनापर्यंतच ॲव्हरेज आला होता। आणि त्यापासून मला काय असं म्हणजे उत्पन्न भला असं वाटायचं नाही, म्हणून मी यावर्षी एक नव्या पद्धतीने म्हणून ऊस 8 फुटावर लावला आणि त्यामध्ये भुईशेंग हे आंतरपीक म्हणून त्यातून आपला ऊसाचा खर्च जे आहे तो निघेल आणि दुसरे उत्पादन म्हणून वेगळे उत्पादन म्हणून आपण काहीतरी करू शकतो। आपल्या खिशाला थोडी म्हणजे खिशाला थोडा माल भेटेल यासाठी मी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला। तेलबियांना असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन मैद यांनी ऊसात आंतरपीक म्हणून भुईमुगाची लागवड केली आहे। यापासून त्यांना चांगलं उत्पादन देखील मिळालंय। ऊसात आंतरपीक घेतल्यामुळे त्यांना 4 महिन्यातच भुईमुगाचा नगदी पैसा हाती आलाय। आता ऊसाचं बिल येईपर्यंत पैशांची वाट पाहायची गरज नाही। हे भुईशेंग मला मी गेल्या वर्षी जे बियाणं 3 गुंठ्यावर केलं होतं त्या 55 किलो बियाण्यापासून गेल्या वर्षीच्या त्यापासून माझं हे एवढं क्षेत्र 1 एकर भुईशेंग मला लागवडीसाठी आला। बियाणं पुरलं आणि त्याची लागवड केल्यानंतर मला 55 किलो बियाणं पुरून 2 ते 6 किलोपर्यंत बियाणं मी विकलं सुद्धा। कारण हे जे भुईशेंग आहे याच्यात 1 फुटावर मी 5 तास आणि एका हितीवर या फट्यामध्ये 5 तास 1 फुटाचे आणि प्रत्येक रोपातलं अंतर मी 9-9 इंच हे ठेवलं आणि प्रत्येक जागी 3-3 किंवा 4-4 बिया टोबल्या। त्यासाठी मला फक्त 55 किलो बियाणं भुईशेंगाचं लागलं आणि त्याला 10-26-26च्या 3 गोण्या मी पेरून दिल्या होत्या आणि त्याच्या आधी मी शेणखताच्या 60 ट्रॉल्या ह्या जमिनीत मिसळून दिल्या होत्या। 1 एकरात 1 टन ऊसाच्या बियाणांची त्यांनी डिसेंबरमध्ये लागवड केली। यासाठी 8 फुटांचा पट्टा तयार करण्यात आला। मोकळ्या पट्ट्यात भुईमुगाची 9 इंचावर 1 फूट बाय 1 फुटांवर टोकण केली आहे। त्या दोन्ही पिकापासून सरासरी 1,75,000 रुपये हे उरतील। मला भुईशेंगापासून सरासरी 15 क्विंटल एकरी भुईशेंग मिळत आहे। तरी आजचे जे भाव आहेत 5,000 रुपये, तर 15,75,000 रुपये हे मला निव्वळ उत्पादन या भुईशेंग या पिकापासून या 1 एकरातून मिळत आहे। तरी खर्च वजा जाता भुईशेंगाचा खर्च 10,000 रुपये आणि आतापर्यंत या 4 महिन्यात ऊसाचा जे खर्च मला झाला ते 15,000 रुपये, एकूण 25,000 रुपये वजा जाता भुईशेंगातून मला सरासरी 1,000 रुपये उरतात। ऊसापासून 1,20,000चा म्हणजे 60 टन ऊस जरी आजच्या बाजारभावाने धरला तरी 1,20,000चा ऊस मला होईल आणि त्या भुईशेंगात 50,000 उरल्यानंतर 1,70,000 आणि
मेथीपासून मला 20 ते 25 हजार सहज मिळतात आणि त्यामुळे मला एका लाखापर्यंत उत्पादन सहज शक्य आहे. पट्टा पद्धतीमुळे ऊसाला चांगले डोळे फुटलेत. सध्या ऊसाला 12 ते 15 फुटवे लागलेत. 4 महिन्यांच्या ऊसाची 7 फुटांपर्यंत उंची वाढली आहे. मैंद यांच्या शेतातल्या भुईमुगाची काढणी झाली असून त्यांना 15 क्विंटल भुईमुगाचं उत्पादन मिळालंय. यापासून त्यांना 75,000 रुपयांचं उत्पन्न हाती येईल. आणि ही जी नवीन पट्टा पद्धत जे ऊस आहे याच्यामध्ये भुईमुग आणि ऊस दोन्ही उत्पादन म्हणजे सक्सेस झालं आमचं. आणि उत्पादन आत्ताही ऊस 10-15 फाट्या आहेत. कारखाना जवळच आहे इथून, परंतु बंद असल्यामुळे इथलं ऊसाचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललं. परंतु या उटी येथील आमच्या महागाव तालुक्यातील विनोदराव मैंद यांनी जे पट्टा पद्धतीने जी ऊस लागवड केली ते खरोखरच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी या 8 फुटाच्या पट्ट्यामध्ये भुईमुग पिकाचं जे उत्पादन घेतलं खरोखरच त्यांच्यासाठी फायद्याचं ठरलं आणि इतरांसाठी फायद्याचं ठरू शकते. याच पद्धतीने जर प्रयोगशील शेती केली तर खरोखरच मला वाटते इतर शेतकरी फार फायद्यात राहतील. आज ऊसाचं पीक राज्यात जवळपास 30 ते 40 लाख हेक्टर क्षेत्रावर घेतलं जाते. यापैकी निम्म्या क्षेत्रावर जरी शेतकऱ्यांनी तेलबिया, कडधान्य किंवा भाजीपाल्यांचं आंतरपीक घेतलं तर राज्याची कोरडवाहू क्षेत्रातून झालेली अन्नधान्याची घट भरून काढण्यासाठी मोठी संधी आहे. विनोद मैंद यांच्याप्रमाणे प्रत्येक ऊस उत्पादकानं आंतरपिकाबाबत गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, यवतमाळ.